आणि मी जेव्हा ह्या कम्युनिटीला जॉइन झाले तेव्हा मला सर स्किन ॲलर्जीचा खूप प्रॉब्लेम होता मला. म्हणजे अंगाला इचिंग वगैरे व्हायची असं म्हणजे पूर्ण अंग वगैरे लाल व्हायचं माझं, अंगाची आग वगैरे व्हायची, पोटात आग व्हायची आणि आतून ना मला स्किनला पूर्ण असं टोचल्यासारखं व्हायचं मला आतून. आणि सर त्यावेळेला मला म्हणजे चहा प्यायची खूप सवय होती आणि डॉक्टरांनी पण मला सांगितलं होतं, की चहा पूर्णपणे बंद करा. कारण हायपर ॲसिडिटी होत होती. पण माझी चहाची सवय काही सुटत नव्हती आणि त्याच्यामुळे ते ॲसिडिटीमुळे पोटात आग-आग व्हायची आणि खूप छातीत वगैरे दुखायचं आणि म्हणजे पाणी पिलं तरी असं पोट माझं फुगल्यासारखं व्हायचं. मग चालताना वगैरे खूप दम लागायचा मला, असं व्हायचं आणि त्यावेळेला सर मला मी ज्यावेळेला ह्या कम्युनिटीला जॉइन झाली ना, त्यावेळेला मला सर त्या ॲलर्जीसाठी ₹12,500 एक इंजेक्शन चालू होतं सर. म्हणजे ह्या कम्युनिटीला जेव्हा जॉइन झाले त्याच्या आधी मी 7 इंजेक्शन घेतले होते आणि नंतर डॉक्टरांनी मला 9 इंजेक्शन घ्यायला सांगितले होते. पण मी जेव्हा ह्या कम्युनिटीला जॉइन झाले ना, तेव्हा मी म्हणजे लोकांचे रिझल्ट वगैरे ऐकून सगळं माझं पण माइंडसेट केलं आणि आणि मग मी नंतर ठरवलं आपण इंजेक्शन वगैरे नाही घ्यायचे आणि चहा बंद केला सर महत्वाचं म्हणजे मी. आणि चहा बंद केल्यामुळं माझं ते ॲसिडिटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला सर. आणि त्याच्यामुळे माझे पुढे प्रॉब्लेम म्हणजे सॉल्व्ह झाले. चिडचिडपणा कमी झाला. कारण ॲसिडिटीमुळे पोटात वगैरे खूप दुखायचं ना, त्याच्यामुळे माझी एवढी चिडचिड व्हायची. क्षुल्लक गोष्टीवरून मी खूप चिडचिड करायचे. त्याच्यामुळे आमच्या घरातलं वातावरण सर खूप चेंज झालेलं होतं. आणि सरांना पण शुगर होती आणि युरिक ॲसिड होतं त्यांना. म्हणजे त्यांचे सर एवढे जॉइंट पेन वगैरे व्हायचे त्यांना. एकतर ते पोलिसमध्ये असल्यामुळे ड्युटीचा त्रास, त्याच्यात युरिक ॲसिडचं वगैरे. त्यांना सर 3.5 वर्ष झालं युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम आहे. तर डॉक्टरांना वगैरे दाखवलं ना, तरी गोळी चालू असून पण त्यांचं ते युरिक ॲसिड कमी होत नव्हतं. पण जेव्हा आम्ही या कम्युनिटीला जॉइन झालो ना, त्याच्यानंतर ते पहिल्यांदा 7 वर आलं, परत 6 वर आणि आता रात्रीच सर आम्ही ते चेक केलं. तर रात्री सर आम्हाला 10 वाजता त्याचे रिपोर्ट आले, तर ते 4.80 झालंय. हो, वॉव! पहिल्या